प्रेक्षकांनो, आज छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय इराला रिझन कळलंय बयोचं न येण्याचं. त्यामुळे ती गौतमीवरच ओरडत असते, मम्मा तिने माझं रिझन सांगितलंय बाबाला, ती समजते काय स्वतःला. गौतमी म्हणते ती अशीच आहे, ती न तिरकी चाल चालते उंटासारखी, आतल्या गाठीची ती खूप. इरा म्हणते नाही मम्मा, आता हे खूप झालं, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. गौतमी म्हणते मी काय केलंय इरा, तोंड सांभाळून बोल. तेव्हा इरा म्हणते मम्मा तुला तिने हरवलंय आणि हे सगळं घडून बसलंय, मला खूप वाईट वाटतंय ग मम्मा याबद्दल. पण गौतमी म्हणते मी गौतमी आहे गौतमी, मी कधीच हरू शकत नसते. आणि ती जर उंट असेल ना तर मी सुद्धा राजा आहे राजा. अशी चाल चालेल ना आणि तिला आपल्या आयुष्यातून कायमची दूर करेल मी, तिला पण कळणार नाही हे काय झालं ते. आता बयो आणि विशालचं बोलणं खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. विशालला कारण कळलंय, तो म्हणतोय काय तू त्या इरासाठी आणि तिच्या आईसाठी तुझ्या बाबांकडे जायचं नाकारलंस. बयो म्हणत असते तसं नाहीये सर, मी बाबांसाठी हे केलंय, त्यांच्या कुटुंबासाठी हे केलंय. विशाल म्हणतो अगं म्हणजे काय म्हणायचंय तुला. बयो म्हणते सर मला त्यांच्या कुटुंबात ढवळाढवळ करायची नाहीये, त्यांचं हस्त खेळतं कुटुंब मी कशाला उद्ध्वस्त करू. इराला असं वाटतं की मी तिच्या बाबाचं प्रेम हिरवून घेईल, मला त्यांच्या सुखाच्या आड नाही यायचंय. पण विशाल म्हणतो अगं कुठल्या मातीची बनली आहेस तू, अगं तू त्यांच्यासाठी तुझ्या वडिलांना नाकारतीयस. तेव्हा बयो म्हणते तसं नाहीये. विशाल म्हणतो मग कसं आहे. अगं तुझ्या वडिलांसाठी तू इतकी वाट बघितली, स्वतःचा करिअरचा सुद्धा विचार केला नाही, त्यांना बरं वाटावं, त्यांनी तुला ओळखावं म्हणून जीवाचा आटापिटा केलास आणि आज तू हे करून ठेवलंस. अगं सगळं तर तुझ्या मनासारखं होत होतं ना, त्या इरासाठी तू हे सगळं का केलंस. बयो म्हणते अहो सर त्यांची रक्ताची नाती आहे आणि मी. विशाल म्हणतो अगं सरस्वती, नातं रक्ताचं असण्यापेक्षा ते खरं आणि प्रेमाचं असणं महत्वाचं असतं. शुभंकर सरांच्या नजरेमध्ये तुझं जे प्रेम मी बघितलंय ना त्याची किंमत कशाशीच होऊ शकत नाही. त्यांना तू त्यांच्या जवळ हवी आहेस कायम आणि तू त्या दोघींसाठी स्वतःचं घर लाथाडतेस. अगं त्या बाईने शुभंकर सरांना जीवे मारायचा प्रयत्न केला, ती इरा तुझ्याशी कधीच सन्मानाने वागत नाही आणि तू अशा लोकांसाठी त्या घरात जात नाहीयेस. ते काय नाही सरस्वती, तुला त्या घरात जायलाच हवं. वयो म्हणते सर माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये आणि तसंही मला माझ्या आईने शिकवलंय, ज्या घरामध्ये सुख नांदतं आनंदी राहतात लोक त्या घरात आवर्जून जावं, पण कोणाचा तळतळ घेऊन कोणीही सुखी राहत नसतं. सर माझ्यामुळे इरा, आरव दादा, सुमनात्या खुश होतील, पण इराची आई आणि इराची चिडचिड मला सहन होणार नाही. मी तशी बाबाच्या जवळच आहे ना, म्हणजे घरात हॉस्पिटलमध्ये मी सोबतच असेल त्यांच्या. विशाल म्हणतो अगं कधी कधी आपण दुसऱ्यासाठी आपल्या लोकांची मनं दुखावतो, तू त्या इरासाठी आणि इराच्या आईसाठी तुझ्या वडिलांचं मन दुखवतीयस ग. ज्या माणसाचं मन बयो भेटावी म्हणून तिळतीळ तुटायचं, अगं त्यांच्या बयोला त्यांनी पत्र सुद्धा लिहिलं होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या नीच बाईने तुझं श्राद्ध घातलं होतं, ते दुःख सुद्धा त्यांनी पचवलं ग. आणि आज तुला त्या लोकांसाठी तुझ्या वडिलांकडे जावंसं नाही वाटत आहे. बयो म्हणते माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. विशाल म्हणतो अगं सरस्वती आपणच पर्याय बनवत असतो, सोप्या गोष्टी आपण कठीण करत असतो. सरस्वती बाप नसला ना की मग बापाची किंमत कळते. लागलं ना की सावली देणारा बाप आठवत असतो आपल्याला. अगं सरस्वती आत्ता तुझे बाबा आहेत तुझ्या सोबत, ते असेपर्यंत ना त्यांच्यावर खूप प्रेम कर आणि करून घे. खरंच प्रेक्षकांनो मला आज विशालचे डायलॉग खूपच आवडले, अप्रतिम बोललाय तो, खरं आहे ही गोष्ट. आता बयोला एकदम रडू कोसळलाय आणि ती विशालच्या म्हणजे खांद्यावर रडतीये आणि मग विशालही आपुलकीने जेव्हा तिच्या पाठीवर हात ठेवतो तेव्हा बयो अचानक उठते आणि म्हणते सॉरी मी निघते आता. विशाल म्हणतो मी सोडतो ना तुला. बयो म्हणते नको नको सर मी जाते आता. आता बयो निघून गेली आहे प्रेक्षकांनो. बयो ना तिच्या भावना खूपच लपवत असते, पण ती तरी काय करणार प्रेक्षकांनो. इरा आणि तिची आई तिला खूपच घाणेरडी वागणूक देतात आणि ती वागणूक ती शुभंकरांना सांगू सुद्धा शकत नाही, कारण तिच्यासाठी ती 2-3 माणसं दुखावू नाही शकत ना. असो आता ही गौतमी आली आहे दुष्यंतला भेटायला आणि त्याला म्हणते आनंदाची बातमी आणली आहे मी. दुष्यंत म्हणतो अरे वा बरं झालं, खूप दिवसात आनंदाची न्यूज ऐकलीच नाही. गौतमी त्याच्यासोबत प्रँक करतीये, ती म्हणते की मी शुभंकरशी लग्न करते आणि डेट पण ठरली आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो काय बोलतीस तू, तुला कळतंय, खरं सांगतेस हे. तेव्हा गौतमी म्हणते हो म्हणजे काय, खरंच बोलतीये मी. तेव्हा हा लगेच दुष्यंत म्हणतो गौतमी काय नाही केलं ग तुझ्यासाठी मी, तू मला धोका दिलास, अगं तुझा एवढा मोठा बिझनेस सेट करून दिला मी आणि आज तुम्हाला सोडून चालली आहे. गौतमी आता एकदम उठते आणि म्हणते बघितलं असं होतं, असा त्रास होत असतो मनासारखं नाही घडलं की. काही लग्न वगैरे करत नाहीये मी, हे मी तुला फक्त सांगितलंय तुला समजावं म्हणून की कसा त्रास होतो मनासारखं नाही घडलं की, चिडचिड होते. झाली ना तुझी सुद्धा चिडचिड, हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय दुष्यंत. तू त्या मुलीला आधीच कॉलेजच्या बाहेर काढलं असतं ना तर हे इथपर्यंत सगळं प्रकरण आलंच नसतं. तेव्हा हा दुष्यंत म्हणतो अगं गौतमी कमॉन, मी कसा रिस्पॉन्सिबल आहे या सगळ्यासाठी आणि तसंही एखाद्या स्टुडंटला
बाहेर काढणं म्हणजे इतकं सोपं नसतं ते. गौतमी म्हणते मग आता पुढे काय करणार आहेस? शुभंकरच्या जॉईनिंगचं कुठपर्यंत आलंय? तू ते कॅन्सल करणार आहेस की नाही? तेव्हा लगेच दुष्यंत म्हणतात, अरे तुला काय सांगू आता, आमच्या ट्रस्टीजनी ऑलरेडी त्याचं लेटर इश्यू केलंय, उद्यापर्यंत पोहोचेल सुद्धा ते शुभंकरच्या हातामध्ये. गौतमी म्हणते अरे वा, खरं तर ही गुड न्यूज आहे दुष्यंत, खरं तर आत्ता आपण सेलिब्रेट करायला हवं. दुष्यंत म्हणतो हे बघ गौतमी, मी करणार आहे काहीतरी, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण करू काहीतरी, मी त्याला या हॉस्पिटलमध्ये टिकू देणार नाहीये. गौतमी म्हणते अच्छा, ते कसं करणार आहेस तू? तेव्हा दुष्यंत म्हणतात की हे बघ, त्याला त्याचे एथिक्स आणि प्रामाणिकपणा प्रिय आहे ना, मी त्याचाच फायदा घेऊन त्याला त्याच्या प्रामाणिकपणामध्ये अडकवेल एक दिवस, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, त्याला मी या दवाखान्यात टिकूच देणार नाहीये, तू बघशीलच. तर आता बघूया प्रेक्षकांनो हे आणखीन काय कट कारस्थानं करतायत. आता बयो आली आहे सकाळी सकाळी शुभंकरांना भेटायला, ती चप्पल काढते दारात तिची, लगेच इरा येते आणि म्हणते ए तुझी घाणेरडी चप्पल आणि तुझी ती घाणेरडी बॅग मला माझ्या दारासमोर नको आहे, इथे फक्त आणि फक्त घरातले मेंबर्स चप्पल काढत असतात, तुझे घाणेरडे चप्पला आणि ते सॅक तिकडे बाजूला नेऊन ठेवायचं. मग बयो म्हणते अगं इरा, बरं झालं तू मला तसं सांगतेस, काय आहे ना, तसं पण मला ही एवढी जड सॅक स्वयंपाकघरापर्यंत नेवसोर दम लागायचा बघ, बरं झालं आता परस्पर बाहेरच ठेवत जाईल आणि इथूनच घेऊन जात जाईल. तेव्हा लगेच इरा म्हणते हो का, तुझा दम तर मी आता चांगला काढणार आहे, तुझे हे स्माइली थोबाड आहे ना ते लवकरच दुःखी होणार आहे. बयो म्हणते अगं इरा, कशाला चिडचिड करतेस, आपल्या घरात सगळं काही चांगलं झालं आहे ना. इरा म्हणते आपल्या नाही, आमच्या घरात. तेव्हा बयो म्हणते बरं बाई, तुमच्या तर तुमच्या, मी रवळनाथाकडे प्रार्थना केली आहे तुझ्यासाठी सुद्धा, सगळं काही छान आणि आनंदात होईल आता. बरं ठीक आहे, मी आता तिकडे काढून येते हां माझी चप्पल. आणि बयोने लगेच तिचं ऐकलंय सुद्धा. खरंय प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला किती डोकं लावणार ना अशा मूर्खाशी. आणि ती लांबून दाखवते सुद्धा की बघ बाई, काढली इथे चप्पल एकदाची, आणि मग जाते घरात. आता शुभंकर तिथेच बसलेले असतात त्यांच्या बेडरूममध्ये. बयो त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि तिचा फोटो बघते. शुभंकरांनी छोट्या बयोचा फोटो तिथे लावलेला असतो. तेव्हा बयो म्हणते बाबा तुम्ही माझा फोटो इथे कशाला लावलात? इरा ओरडेल ना. शुभंकर म्हणतात ओरडू दे तिला, तिला काय करायचंय, माझी बेडरूम आहे आणि तू कशाला तिचं टेन्शन घेतेयस, मी आहे ना सगळं बघायला. पण काय ग बयो, थांब एक मिनटं. आता ती खाली जात असते तेव्हा शुभंकर तिला जॉईनिंग लेटर दाखवतात आणि बयो खूप खुश होते आणि म्हणते अरे वा बाबा, जॉईनिंग लेटर कधी आलं? शुभंकर म्हणतात अगं आज सकाळीच आलं, रात्री त्यांचा मेल सुद्धा आला होता मला. बयो म्हणते वा बाबा, आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे. बाबा खरं तर मी कधीची प्रार्थना करत होते की तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटल जॉईन करावं, बरं झालं आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे. बाबा तुम्हाला आठवतं का, तुम्ही मला एकदा गावाकडे आईचं कंपाऊंडरचा जॉब दिला होता 1-2 दिवसासाठी, आणि तो मी केला सुद्धा. बयोला आता ते जुने दिवस आठवत आहे. बयो म्हणते बाबा मला आता तुमच्या हाताखाली काम करायला मिळणार आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तुम्ही आता बघाच मी तुम्हाला छान डॉक्टर होऊन दाखवते की नाही. आणि आता शुभंकर म्हणतात बाळा बयो, तू माझ्यासोबत राहायचं स्वप्नसुद्धा बघ ना गं, मला माझी फॅमिली ना एकत्र हवी आहे, तू इरा आरव तुम्ही तिघेजणं एकाच छताखाली, आपण सोबत जेवणार, सोबत हसणार आणि तुम्ही तिघेजणं सोबत अभ्यास करणार, माझे हे स्वप्न आहे गं बाळा, ते स्वप्न तू करशील ना गं पूर्ण? तेव्हा बयो म्हणते बाबा मला कळतंय, ते स्वप्न पण लवकरच पूर्ण होईल, इराच्या मनात माझ्यासाठी जो कडवटपणा आहे तो लवकरच दूर होईल. पण इराने तर आधीच ठरवले की 7 जन्म तिला जे वाटते ना ते कधीच होणार नाही आहे, तिचं स्वप्नच राहील. बघू आता पुढे काय होतं आहे. मग आता हे बयो विचारते बाबा तुम्ही कधी जॉईन करताय? शुभंकर म्हणताय की अगं आजपासूनच जॉईन करतोय मी. बयो म्हणते काय सांगताय, ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे, मी खूप खुश आहे बाबा, असं म्हणून ती आता शुभंकरांना मिठी मारते. तेवढ्यात गौतमी आणि इरा तिथे आल्यात दारात आणि अशा रागाने बघताय बयोकडे. शुभंकर त्यांना बघतात आणि म्हणतात अरे वा इरा आलीस का, ये बाळा ये, या तुम्ही दोघी जण ना अशा पटकन माझ्या कुशीत या, किती दिवस झाले, किती वर्ष झाले खरं तर माझ्या पिल्लांना मी असं सोबत कुशीत नाही घेतलंय. आणि ते पटकन इराला आणि बयोला कुशीत घेतात. आता ही कुचकटच आहे इरा खूप प्रेक्षकांनो, खूपच अति दाखवली आहे ती, म्हणजे अख्ख्या मालिका इंडस्ट्रीमध्ये एवढं भयंकर कॅरेक्टर मी कुठेच पाहिलं नाही आहे. तर आता ही इरा त्या बयोच्या पायावर जोरात पाय देते मुद्दाम. खरं तर हे शुभंकरांच्या लक्षात यायला हवं होतं पण माहीत नाही त्यांच्या का लक्षात आलं नाही. ते म्हणतात काय गं बयो काय झालं? बयो एकदम ओरडते ना करून. तर आता बयो म्हणते काही नाही बाबा काही नाही झालं, मी निघते मला उशीर होतोय, असं म्हणून आता ती गेली आहे. तर आता बयो गेल्यानंतर ही गौतमी म्हणते अरे शुभंकर काय म्हणजे हातात काय आहे तुझ्या? शुभंकर म्हणतात अगं सांगायचंच राहिलं. तेव्हा इरा म्हणते तुझं बयो पुराण संपेल तेव्हा ना. शुभंकर म्हणतात काय गं इरा
इरा म्हणते काय बाबा सांग ना हे. मग आता ते सांगतात की हे जॉईनिंग लेटर आहे. इरा खुश होते आणि म्हणते मम्मा बाबा जॉईन करणार हॉस्पिटल. अरे ही खूप मोठी गुड न्यूज आहे बाबा. शुभंकर म्हणतात हो ना, आणि आजपासूनच मी जॉईन करतोय. तू आरवला सांग रेडी व्हायला, आपण सगळेजण सोबत जाऊयात. इरा म्हणते वा मस्तच. इराला खूप आनंद झाला आहे, पण गौतमी मात्र खूप दुःखात आहे. गौतमी म्हणते अरे शुभंकर तुझे आत्ताच तर रिपोर्ट आले आहेत, थोडं थांब. तर आता शुभंकर म्हणतात अगं गौतमी म्हणूनच तर मला लगेच जॉईन करायचं आहे. मी एकदम फिट आणि फाईन आहे, तू नको टेन्शन घेऊस, मी आता निघतोय जायला. इरा खूप एक्सायटेड असते, पण गौतमी मात्र टेन्शनमध्ये. तर प्रेक्षकांनो, हा होता आजचा रिव्ह्यू. आज बरेच डायलॉग होते, तुम्हाला डिटेल्स सांगितले, त्यामुळे एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका. आणि प्रोमोचा रिव्ह्यू थोड्याच वेळात येईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.